नो नो नेवर माझं लक्ष आहे. खात नाही अंड, पण अंड्याची भाजी हिला जमत्या या विशेष. अंडे छान बनवते भाजी. जरा मसाल्याचं प्रमाण अधिक आहे, ते कमी करावं. ओके. हॅलो नमस्कार मंडळी. तर आमच्या फनी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवत आहोत अंड्याची आमटी. त्याच्यासाठी हे आमचं प्रिपरेशन. त्याचबरोबर ही दीदीचं प्रिपरेशन पण बघा आमच्या किती मस्त पैकी चालले बघा. मला किती छान गाईड करते ती. ऍक्च्युली काय आहे माहितीये का, तिला ना हे जमत नाही ना बनवायला अंड्याची आमटी. ती व्हेज आहे, प्युअर व्हेजिटेरियन. आणि मी पण नॉनव्हेज खात नाही, बट मी अंड खाते. मी म्हणजे अर्धी निम्मी शाकाहारी अर्धी निम्मी मांसाहारी असं म्हणू शकता तुम्ही. ते पण ऍक्च्युली विषय असा झालाय, मी आजपासूनच नॉनव्हेज सोडणार आहे, फक्त अंड खाणार आहे आणि नॉनव्हेज सोडणार आहे असं मी. असे बोलणारे लोक कधी सोडत नाहीत. नाही सोडतात. आणि सी ते जाऊ दे आता. हे बघा, हे आपण पीठ मळून घेतलंय मस्तपैकी बाजरीचं. आता या बाजरीच्या पिठापासून मस्तपैकी भाकरी होतात, तुम्हाला माहितच असेल. आणि आता तुम्ही म्हणत असशीला की ताटक्का मळते, अंड्याची तयारी चालू आहे. हे इकडं कुकर लावलाय. आणि आता तुम्ही म्हणत असशीला की बाई ही ताटात का मळते, ह्याच्याकडे काय परत नाही काय, एवढी गरीब आहे काय, हे असतं तसं बरं का. अजिबात नाही. तिकडं बघा 2-2 परातीचा स्टॉक आहे. ही एक परत आहे, ही एक परत आहे. आणि ही स्पेशली आपल्या केसांवरती घेतलेली परत आहे. माझी इज्जत काढायची. त्या 2 परात्या आहेत. आणि आता हे बघा, आता भाकरी झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे भाकरी पण एकदम टुंपणी फुगते. बाजरीची जास्त फुगत नसते बरं का. नाही फुगतात, असं काही नसतं. फुगतात. माझी फुगत नाही, शांत. तर बाजरीच्या भाकरी आपल्या जास्त म्हणजे फुगत नसतात. मी शिकवीन. हा, हिला येतात. हिला भाकरी थापायला मात्र बरोबर येतं. या मारायला बरोबर येतं हिला. तुझ्याकडून शिकले. शेवटी तुझी बहीण मंडळ तुझ्यासारखीच. चला तर आता आपण भाकरी बनवायला शिकूया. तोपर्यंत अंड्याचा कुकरला शिट्टी करणार ना. चलो मिलते हैं नेक्स्ट. तर मंडळी बघू शकताय आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. ही बघा भाकरी. आता ही एक लास्ट राहिली आहे, संपलेला आहे. तर आता ही मी आमच्या कोमलला देणार आहे बनवायला. ती बारकी आहे ना, कसं आहे, मग ती म्हणली मला लास्टची भाकरी द्या. आपण लास्टची भाकरी बारक्यांना देताना बनवायला, म्हणून आता ही भाकरी ती बनवणार आहे. हा, बाकीच्या मी छान बनवल्यात. तिची कशी काय असताना ऍडजस्ट करून घ्या. ओके. आता बारकी नाही समजलं ना. आता मी तिचा भाकरी बनवताना व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवते. ती पण कशी भाकरी बनवते. मी पण छान बनवणार भाकरी. चला बघूया. तर हे बघा, आता आमची कोमल भाकरी बनवायला लागल्या. ती म्हणली लास्टची भाकरी द्या मला बनवायला दिदे, म्हणून मी दिल्या तिला बनवायला. रडायला लागलेलीच पोरगी दिसतंय चेहरा तुम्हाला. अजून पण रडत्या हसत्या कळत नाही. आता बघूया आपण कशी भाकरी बनवत्या. ती पण छानच बनवती, जमते तिला. ही वकील आहे बघा. कुणाच्या केसेस असेल तर हिच्याकडे द्या. वकील आहे, केसेस सगळं काम करते ती. भांडणं लावायची, भांडणं मिटवायची, सगळे काम करते. कुणाला काय असेल तर संपर्क साधा कोमल थोरात. म्हणलं आता कोर्टात म्हणलं सगळ्यांची वाट लावत्या आणि त्या भाकरी पण बनवत्या. भाकरीची वाट लावी ना म्हणजे बरं. पण हाय पुरगी हुशार आहे, पुरगीला भाकरी पण जमतात, सगळं जमते. कुणाला स्थळ घेऊन यायचं असेल तर घेऊन या. ती संन्यास घेणार आहे, सर डोंट वरी. कुणी स्थळ बिळ काय नका. तर बघा छान भाकरी बनवल्या. बोट मात्र हो म्हणून उठवले भाकरीवर आमच्या. हे बघा आमच्या कोमल मॅडमची भाकरी. अजून सुद्धा बोट म्हटली ती भाकरीची बोट काय जायना ती. भाकरी फुगल्यावर दाबून फुगवायला लागले त्याला. काय फुगल्या म्हणत्या बघा. ही बघा पलीकडची साईड दाखवू की अलीकडची काय दाखवू, पलीकडची पण दाखवू. तर मंडळी सस्पेन्स. पलीकडची भाकरी बघा, तुम्हाला हाय अशी बोट दिसणार. 5 भविष्य बघू शकता तुम्ही. एवढा हात उठवले त्याच्यावर. नाही काय नाही प्रॉब्लेम. भाकरी छान बनल्या. तिलाच द्यायची ती खाय, त्यामुळे तिनं बनवल्या. ती खात्या भाकरी आता. तर आता हे बघू शकता मंडळ. अरे लटकन
तर आता हे बघू शकता. आता मी हे करून घेणार आहे. आता हे आपलं खवली सोलून घ्यायची. अंडाचं साईडला काढून तर आम्ही अंडे बनवणार आहे. ही व्हेज आहे बरं का, कोमल मॅडम व्हेज आहे म्हणून तिला विश्वास नाही माझ्यावर. अंड बिंड टाकल म्हणून स्वतः आमटी बनवायला. मग ते काय करणार, टाकी तेल चालू कर गॅस. तर आता काय करणार आहे आम्ही तुम्हाला सांगते. ती तेल बिल टाकून सगळं व्यवस्थित करून आमटी नुसती बनवून घेणार आहे आणि ती आमटी स्वतःला काढून घेणार आहे. व अजून हा बास 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 कोलेस्ट्रॉल वाढून ठेवशील आमचं. मला कळतं तेवढं. बास. तर तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते ना. या हा बरोबर बोलली मी. येस. डन. तर जिरं हा जिरं टाकले मी मसाल्यात. मोहरी टाकतेस? हो. मोहरी नाही चांगलं आमच्याकडे टाकतात. तुमच्यावर टाकते ती. मग आता ती नुसतं आमटे काढून घेणार आहे आणि मग नंतर मी अंड टाकणार आहे त्याच्यात आणि मग आम्ही अंड्याची आमटी बनवणार आहे. मग मी अंड्याची आमटी खाणार आणि ही नुसती आमटी खाणार. आता हे मसाला टाकते. तर आता मी टाकत आहे मस्तपैकी केलेला मसाला. तो ह्याच्यामध्ये का नाही माझा खोबरं, व्हेज लसूण आणि आलं. आलं आणि कोथिंबीर झालं बनते. वाव. हा पुरगी वासन फुगली. मस्त. तर हे बघा आता आम्ही कांदा टोमॅटोची प्युरी टाकणार आहे त्याच्यात. चल टाक. खात नाही अंड, पण अंड्याची भाजीला जमत्या. या विशेष आहे तर विशेष आहे. देखो ना बॅकग्राऊंड म्युझिक आम्हीच लावणार आहे. लो बजेट. आम्हाला बॅकग्राऊंडला म्युझिक घावत नाहीत पटपट. तेच ना. त्यामुळं आम्ही आमच्या तोंडाने बॅकग्राऊंड म्युझिक लावतो. कशाला म्हणजे जास्त जोगत कष्ट घ्यावे माणसाने. मग कशा हलवते बघा हे मस्त. आम्हा जरा वाढवा गॅस. कढईची आमची कढई, केसावरची कढई, आमच्या कष्टाची कडे, आमच्या मेहनतीची कढई आमच्या ही मंडळी. एवढे एक केस साठवून एक केस की किंमत क्या जानोगे तुम. एक केस साठवून घेतलेली कढई आहे आमची. आता बघा ही मसाला टाकते. हिचं एक वैशिष्ट्य सांगू का तुम्हाला मंडळी, कुठली पण भाजी असू दे ही सगळं मसाला टाकणार. 365 पद्धतीचे मसाले आमच्या भाजीत असतात. त्याशिवाय भाजीला चव येत नाही म्हणून कुठला पण टाकते मसाला आणि बनवली चिकन मसाला. चिकन खात नाही, चिकन मसाला भाजीत चालतो. पण त्याच्यामध्ये नसतं ना चिकन, शेवटी तो मसाला आहे. ओके. किचन किंग मसाला टाकतोय आता आम्ही. बास गे बास. छान बनवते भाजी. जरा मसाल्याचं प्रमाण अधिक आहे ते कमी करावं. नाही, मला असंच आवडतं स्पाइसी. समजलं. स्पायसी सकाळी काय नसतं एवढं, असं ते छान असतं खावा. मला असंच आवडतं. डाळ धुरा संकट होईल. बघू शकता हा आपला कांदा मसाला टाकलाय वरनं. घाटी मसाला. घाटी मसाला. ते आपला घरचा मसाला, तो घरचा मसाला. बाहेरचे किती पण मसाले खाल्ले तरी त्याची चव काही येत नाही. म्हणून ते ढिगभर घालता. म्हणून ढिगभर बाहेरचा मसाला नाही, तो पण थोडा असावा, पण घरचा पण असावा ना. असं थोडी सगळे एकत्र करावे. मसाल्याची रेसिपी एकत्र केली की मसाल्याची आपल्याला. रेसिपी, घरच्या मसाल्याची रेसिपी आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू. आम्ही कसा कसा मसाला बनवतो. नक्कीच. वेस्ट नाही करायचं. पाणी ओतून घ्यायचं. तर आपण ते मिक्सरच्या भांड्यात कांदा लसूण ते सगळं झालेलं टाकलेलं असताना मग ते वेस्ट नाही टाकायचं, नाही धुवायला भांडं. ते असं पाणी ओतायचं आणि ते वाचायचं ह्याच्यात. म्हणजे कसा चव येते हाय का नाही. लुक 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 वाटतं. लुक लुक लुक. अरे बाबा लुक व्हेरी प्रिटी. टेस्टी. पाणी पाणी गरम पाणी वाचायचं असते ग पोरे. थंड पाणी वाचलंस तू चव येते चव. मी मसाले मस्त टाकले सगळे मस्त. बस परफेक्ट. अजून थोडं टाक. नंतर ना घट्ट होतं. घट्ट नाही छान लागत.
होत होत. हा बस मीठ टाकलं. नाही टाकायचं. वा वा. हा बघू what a शकता smell. मस्त अशी भाजी झालेली आहे. माझा वांग्याची. मसाल्याची कमाल. Sorry, हा माझा कांदा. धमाल. अंड्याची आमटी. नो इट्स प्युअर. इट्स व्हेजिटेरियन आमची. व्हेजिटेरियन आमटी. ही जी आता ही आमटी ह्याच्यातनं काढून घेणार, मग ही अंडे आम्ही ह्याच्यामध्ये डुबवणार. वा. तर बघा म्हणलं ही कशी उकळायला लागले मस्तपैकी कट एकदम. आलेला आहे. देखो त्यामध्ये देखो खायला. देखो ना ट्रेंडिंग सॉंग आहे म्हणून बॅकग्राऊंडला लावले. वाव. मस्त मस्त मस्त. हाय दिले तुम छान चुनी दस्त की. नो नो नेवर नो. माझं लक्ष आहे. तर हे बघा आता ही जी आमटी ही साईडला काढून घ्यायला लागल्या. वाव. छान कट आलाय. नालाय. नाव सांगणार आहे तुझ. मांजर तुझा आवाज सेम आहे. वा. हे बघा मी माझ्या एकटीसाठी पूर्ण वाटी भरून बस घेते. घे, मला पण ठेव की. तू करते बघ. ठेवते की काय अभी एवढी अभी अंडा जाएगा इसमें. अब ये हो गई अंडे की मैंने भाजी. बनाया है. देखो लोगो कितना अच्छा बनाती हूँ मैं. इसको क्या आता है? कुछ भी नहीं आता. गो बाई स्वतःच कौतुक. या आई एम द बेस्ट. आई एम द बेस्ट. आई नो. ओके. बाय बाय सी यू. बाय बाय कर कोमल मॅडम. बाय बाय. आमची खूप भेटू न्यू ब्लॉग मध्ये. भेटू. मास्टर शेफला बोलवलं तर माग मीच माग मास्टर शेफ आहे. त्याच्या माग. चलो बाय बाय. नालायक.